नमस्कार, पुष्पा परत या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघा, आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं ब्लाऊजला अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं लावायचं आणि ते जोडून कसं शिवायचं, समोरचा भाग हा सर्व इथे शेअर करणार आहे. तर इथे बघा, इथे जे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी घेतलेलं आहे आणि ते चारही राऊंडला तिथे शिलाई करून घेत आहे. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला आधी जोडून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडचे भाग मी घेतलेले आहे आणि इथे ते जोडून घेत आहे. तर हा जो माझा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघाल, स्किप न करता हा पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पण पटकन अस्तर कसं लावायचं आणि कोणताही जर मेन फॅब्रिकचा कापड असेल किंवा सिफॉन असेल, स्टॅटिनचा असेल तर कुठल्याच प्रकारचं ओळ न पडता कुठल्याच प्रकारचा घसरण न होता हे जे ब्लाऊज आहे समोरचा भाग आहे तो इथे कसा अस्तर लावून शिवायचा तो करणार आहे. तर इथे बघा, हे जे मी इथे प्रिन्सेस कटचे दोन्ही भाग इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेत आहे. तर इथे आता समोरचा जो भाग आहे तो इथे बघा, जो गळा आहे तो मी आधी गळ्याला शिलाई करून घेणार आहे. आणि हे जो कापड आहे हा थोडा सिफॉनचा कापड आहे, त्यामुळे इथे आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित धरून ते शिवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आता हे जे मी आहे हे पूर्ण मी इथे आधी गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आणि पुन्हा आता पूर्ण राऊंडला शिलाई करून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेणार आहे. तर इथे बघा, हा जो मेन फॅब्रिक आहे तो मी वरच्या साईडने ठेवला आहे, जेणेकरून इकडे तिकडे एक घसरायला नको. आणि इथे पूर्ण राऊंडला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता ही शिलाई झाल्यानंतर जो उरलेला कापड आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे तो कट करून घेणार आहे. आता हे जे भाग आहे, हे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर मैत्रिणी बघा, अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा, आता इथे जे मेन दोन्ही भाग इथे जोडून घ्यायचे आहे आणि जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित पकडून ओढायचा वगैरे नाही आहे, तर व्यवस्थित पकडून तो इथे दोन्ही भाग लावून घ्यायचे आहे. आता याला डबल शिलाई पण करून घ्यायची आहे. आता मी ही डबल शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडचा पण भाग आपल्याला वरच्या साईडने लावायचा आहे. आणि इथे वरच्या साईडने लावून बघा, इथे जे वरचा भाग आहे तो आपल्याला ओढायचा नाही आहे, तर व्यवस्थित त्यालाच बरोबर लावून घ्यायचं आहे. आता इथे बघा, हे दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे आलेले आहे. आता याला पण डबल शिलाई करून घ्यायची आहे. हे जे अस्तर आहे ते मी इथे कॉटनचं धुवून लावलेलं आहे. तर इथे बघा, हे जे अस्तर आहे तर मी इथे धुवून लावलेलं आहे, धुवून आणि प्रेस करून लावलेलं आहे, जेणेकरून ते ब्लाऊजला छान फिटिंगला पण ब्लाऊज बसणार आहे आणि छान ते ते ब्लाऊजची पीस इथे ब्लाऊजच्या पिसाला पण छान इथे बसणार आहे. तर इथे बघा, आता जे दोन्ही भाग माझे जे तयार झालेले आहे, आता मी इथे मधातून कट करून घेतलेलं आहे. आता ही मधातून कट करण्याच्या वेळेस आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की ते बरोबर व्यवस्थित एकसारखे यायला हवे. आता इथे जे खालच्या साईडने मी इथे कमरपट्टीला इथे पट्टी लावून घेत आहे. आता ही जी पट्टी आहे ही 2 इंचची घेतलेली आहे आणि याला इथे आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे. तर मी इथे आधी पट्टी जोडून घेतलेली आहे, नंतर वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. आता नंतर इथे ते थोडी दुमटून घ्यायची आहे आणि नंतर तिथे आपल्याला तुरपाईसाठी कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. तर आता इथे थोडं मी इथे बारीक बोट करून घेत आहे आणि इथे ते दुमटून घेत आहे. त्यानंतर इथे बघा, इथे आपल्याला आता कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुरपाई करून घ्यायची आहे. तर इथे दोन्ही साईडला मी इथे दोन्ही भाग अशा प्रकारे ती पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी प्रिन्सेस कट आहे हे अखंड आहे. जर आपलं बेल्टवाला प्रिन्सेस कट किंवा क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट राहिलं तर आपल्याला इथे ती क्रॉसपट्टी अटॅच करायची असते. पण हे इथे पूर्ण प्रिन्सेस कट आहे, मी इथे क्रॉसपट्टी न लावता पूर्ण प्रिन्सेस कटचा भाग केलेला आहे. आता इथे बघा, इथे जे डाव्या साईडने आपल्याला हुकपट्टी लावायची आहे आणि उजव्या साईडने आळपट्टी लावायची आहे. तर हे मी इथे उजव्या साईड घेतलेला आहे. तर इथे उजव्या साईडला आळपट्टी तयार करायची आहे. तर आळपट्टीचा जो तयार करायची आहे त्यासाठी मी इथे कापड उलट्या साईडने घेतलेला आहे आणि इथे मेन फॅब्रिक सरळ साईडने करून घ्यायचं आहे. म्हणजे उलट्या साईडने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जे आळ आहे ते आपल्याला इथे मशीनचे बनवायचे आहे. म्हणून इथे एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती वरच्या साईडने यायला हवी. तर यासाठी मी इथे उलट्या साईडने ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे हे जे ब्लाऊज आहे हे 40 इंच छातीचं ब्लाऊज आहे. थोडे इथे जास्त माप असलेले ब्लाऊज आहे, तर मी इथे 6 आळे या ब्लाऊजला करत आहे. लांबी पण जास्त आहे आणि इथे उंची पण जास्त आहे ब्लाऊजची आणि इथे
हे जे छाती आहे ती पण 40 इंचची आहे. तर मी इथे 6 घरं यामध्ये या आळीचे घरं करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बघा हा जो डाव्या साईडने आपल्याला इथे हुकपट्टी लावायची आहे. तर इथे हुकपट्टी मी इथे सरळ साईडने लावून घेत आहे. म्हणजे आपल्याला सरळ साईडने हुकपट्टी लावून घ्यायची आहे, जेणेकरून हुकपट्टी ही आतमध्ये जायला हवी. म्हणजे आपलं जो आपण अस्तरचा जी पट्टी लावतो आहे 2 इंचची ती आतमध्ये पूर्ण घ्यायची आहे. आणि इथे पण थोडी कच्ची शिलाई करून आपल्याला नंतर तुरपाई करून घ्यायची आहे. तर इथे बघा ही पण पट्टी मी इथे पूर्ण दुमटून घेणार आहे आणि इथे कच्ची शिलाई इथे करून घेणार आहे. आता इथे बघा ही जी पट्टी आहे ती लावून झालेली आहे. दोन्ही साईडचे भाग तयार झालेले आहे. आता इथे बघा मी गळ्यासाठी थोडे दोन्ही भाग एकसारखे करून घेतलेले आहे आणि इथे गळ्याला थोडा आकार दिलेला आहे, जेणेकरून मागे पुढे आपला जो भाग आहे होणार नाही आणि गळ्याचा आकार पण बिघडणार नाही. तर आपल्याला ते बघायचं आहे आणि थोडा इथे कट करून घ्यायचं आहे. आता दोन्ही साईडला मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता यानंतर इथे आपल्याला 1 इंचची पट्टी घ्यायची आहे आणि हे तिरप्या भागामध्ये कापून घ्यायची आहे आणि इथे जे डबल फोल्ड ती पट्टी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर ही जी पट्टी आहे ती आपल्याला ओढायची नाही, तर व्यवस्थित अशा कापडला तशा सरळ लावून घ्यायची आहे. आता इथे बघा पुन्हा आपल्याला इथे थोडी दुमटून घ्यायची आणि बारीक पायपिंग अशी करून घ्यायची आहे. तर ही बारीक पायपिंग येण्यासाठी आपल्याला पट्टी ही 1 इंचचीच घ्यायची आहे आणि इथे ती तिरप्या भागामध्येच पट्टी घ्यायची आहे, जेणेकरून पायपिंग छान गोल येईल. आणि इथे बघा छान प्रकारे पायपिंग तयार झालेली आहे आणि पायपिंगची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. तर दुसऱ्या साईडनी पण अशाच प्रकारे आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. तर इथे बघा ही हुकचा भाग आहे, तर इथे पण अशाच प्रकारे इथे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर जे समोरच्या साईडने आपल्याला थोडं इथे अर्धा इंच सोडायचं आहे कापड, जेणेकरून ते फोल्ड करायला हवा. आता थोडे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तो फोल्ड भाग करून घ्यायचा आहे आणि छोटी बारीक इथे पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा ही जी पायपिंग आहे छान येत आहे, कारण हा शिफॉनचा कापड असल्यामुळे पायपिंगसुद्धा छान बारीक येत आहे. तर इथे बघा इथे अशा प्रकारे मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे. तर हे जे ब्लाऊजचा जे अस्तर आणि समोरचा भाग मी इथे आपल्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.